Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करा, राज्य सरकारची न्यायालयात भूमिका। सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयात अर्ज सादर, देशमुख हत्या प्रकरणात कराडवर आरोप निश्चित करावे असाही अर्ज। पुण्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस, चाकण परिसरात मुसळधार पाऊस, 4 दिवसांची उसंत घेतल्यानंतर पावसाची हजेरी। मीरा भाईंदरमध्ये सकाळी पावसाची हजेरी, सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ। कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस, पावसाचा अचानक जोर वाढल्याने नागरिकांची तारांबळ, काही ठिकाणी वाहतूक कोंडी। कल्याण डोंबिवलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल, कल्याणच्या सदानंद चौक परिसरात गटाराचं पाणी रस्त्यावर। कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली, सार्वजनिक विभागाकडून दुर्गाडी किल्ल्याचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू, अर्ध्या तासाच्या पावसातच किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली। नाशिक जिल्ह्यात सलग झालेल्या अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, काढणीला आलेला कोबी, फ्लॉवर पावसाच्या पाण्यात बुडाल्यानं शेकडो एकरावरील भाजीपाला सडून खराब, अद्यापही पंचनामे नाहीत। पुण्यातील धानोरी पोलीस चौकीसमोर 2 गटांमध्ये हाणामारी, परिसरात मोठा गोंधळ आणि तणाव। हाणामारीत अरमान शेख नावाच्या तरुणावर हल्ला, दरम्यान हाणामारीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती। वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा गावात शेतीच्या वादातून 2 गटात मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, शेजारच्या शेतकऱ्यानं लोखंडी कुऱ्हाड, टिकाशीनं केली मारहाण। बीड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, मकोका आणि एमपीडीएच्या कारवायांचा धडाका सुरूच, गंभीर 7 गुन्ह्यांची नोंद असलेल्या शेख नवीद शेख चांद नावाच्या गुंडावर कारवाई। बीड जिल्ह्याच्या आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील आणि उपोषणकर्ते यांच्यात बाचाबाची, वाकी गावातील रस्त्यावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू। इचलकरंजीत खुनी हल्ला प्रकरणातील 18 आरोपींची धिंड, जे आरोपी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांची धिंड काढली जाणार, पोलिसांचा इशारा। लातूर उदगीर मार्गावर अपघात, टेम्पोनं उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्यानं एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। कोल्हापूरच्या अणुस्कुरा घाटात भीषण अपघात, 400 फूट खोल दरीत कार कोसळल्यानं 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, काल पहाटे अपघात झाल्याची शक्यता। साताऱ्याच्या कराडमधील कृष्णा विश्व विद्यापीठाचा 13वा दीक्षांत समारंभ संपन्न, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते पदवी प्रदान, राज्यपालांकडून व्हीसीद्वारे मार्गदर्शन। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीआधी आक्षेपामुळे 2 उमेदवारांचे अर्ज बाद, बडोले जैन यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला, 29 जूनला जिल्हा बँकेची निवडणूक पार पडणार। वर्धा जिल्ह्यात 7 गुन्हेगारांवर 2 वर्षांसाठी हद्दपाराची कारवाई, सावंगी पोलिसांची कारवाई, 5 जणांवर 30 पेक्षा जास्त गुन्हे नोंद, तर 2 दारू विक्रेत्यांवर 40 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद। करवाढीच्या विरोधात परभणीच्या पूर्णा नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांकडून संताप व्यक्त। जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास पाणी आणि घरपट्टी कर माफ, अकोला जिल्ह्यातील आळंदा ग्राम मंडळाचा निर्णय, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय निर्णय, विद्यार्थ्यांची संख्या 12 पटीने वाढली। आंदोलनाचा इशारा देताच पालखी महामार्गाच्या कामाला सुरुवात, TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपूर ते शेगाव महामार्गावर पडल्या होत्या मोठमोठ्या भेगा। राज्यातील पहिला वन नियंत्रण कक्ष चंद्रपूर जिल्ह्यात, वन आणि वन्यजीव विषयक सर्व घटना एकाच ठिकाणी नोंदवल्या जाणार, वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते याची सुरुवात होणार। चिपळूण नगर परिषदेची इमारत पाडण्यासाठी एकच निविदा, 2 दिवसांनंतर निविदेची प्रक्रिया पूर्ण होणार, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धोकादायक इमारत पाडली जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला ढेकळं मारो आंदोलन। मुसळधार पावसानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धुक्याची चादर, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी। पावसाळी हंगामासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज, कोकण रेल्वे मार्गावर 676 कर्मचारी वॉच ठेवणार, असुरक्षित ठिकाणी 24 तास पहारा ठेवला जाणार। चिपी मुंबई विमानसेवेसाठी फ्लाय 91 ही कंपनी प्रयत्नशील, फ्लाय 91 विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून मुंबई विमानतळावर स्लॉट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू।
शेगाव इथल्या संत गजानन महाराजांची पालखी अकोला जिल्ह्यात दाखल. पालखीचा अकोला शहरात 2 दिवस मुक्काम असणार. 700 वारकऱ्यांसह पालखी 2 दिवसानंतर पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार. छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमणधारकांविरोधात महापालिका प्रशासनाची धडक मोहीम. बीड बायपास भागातील अनेक अतिक्रमण प्रशासनाकडून जमीनदोस्त. पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयासमोर शिक्षकांचं आमरण उपोषण. दौंड तालुक्यातील खुटबावच्या शिक्षण संस्थेत बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघड. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. बीडच्या आष्टीतील वाकी गावात रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांचं उपोषण. जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. पुण्यातील भोर नगर परिषद हद्दीतील रहिवासी तसंच व्यावसायिक मालमत्तांच्या करावरील दंड माफ करावा. नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना निवेदन देत राष्ट्रवादीची मागणी. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात ऑनलाईन दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय. 1200 ऐवजी दररोज 3600 भाविकांना दर्शन घेता येणार. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. तुळजापूरमधील भोपे पुजारी कुटुंबातील महिलांना पूर्वीप्रमाणे आई तुळजाभवानी देवीच्या चरणस्पर्शासाठी परवानगी द्यावी. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे भोपे पुजारी मंडळाची मागणी. मासेमारीसाठी 15 जूनपर्यंत परवानगी द्यावी. पारंपरिक नौका मालक संघटनेची सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे मागणी. 10 मे पासून मासेमारीच्या बोटी बंद असल्याची माहिती. बीड जिल्ह्यात खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग. अनेक ठिकाणी कापूस आणि तूर लागवड तर काही ठिकाणी पेरणीलाही सुरुवात. मात्र पावसानं साथ न दिल्यास दुबार पेरणीचं संकट. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची आवक घटली तर सोयाबीनला 4000हून अधिक भाव नसल्यानं शेतकरीही हवालदिल. कोकणातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचं 100% अनुदान मिळणार. आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम आणि चिकू या फळबागांसाठी 100% अनुदान मिळणार. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.